सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। उन्हाच्या कडाक्यात शिरूर तहसील कार्यालयात पिण्याचे पाणी नाही, नागरिकांची नाराजी। शिरूर तहसील कार्यालय हा नागरिकांच्या विविध कामांसाठी नियमितपणे भेट दिला जाणारा शासकीय विभाग असून देखील तेथील मूलभूत सुविधांचा अभाव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या अत्यावश्यक सुविधेचा अभाव हा गंभीर प्रश्न बनला असून त्याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे। सध्याची उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचत असताना शिरूर तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अनेक ठिकाणी पाण्याचे फिल्टर बसवलेले असले तरी ते बंद अवस्थेत आहेत। या फिल्टरवर धूळ साचलेली असून साफसफाईचा अभाव स्पष्टपणे जाणवतो। खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। स्वतःच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयात तासनतास थांबावे लागते। या काळात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना जवळच्या दुकानातून पाणी विकत घेण्याची वेळ येते। सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वृद्ध आणि महिलांना याचा विशेष फटका बसतो आहे। शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी सुद्धा मिळू नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले। काही ठिकाणी तुटलेल्या खुर्च्या, काही ठिकाणी अस्वच्छ परिसर, पिण्याच्या पाण्यासोबतचा प्रश्न, तहसील कार्यालय परिसरातील बसण्याच्या खुर्च्याही खराब आहेत। यामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी। या परिस्थितीविषयी बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की तहसील कार्यालय हे शासकीय कामकाजाचे केंद्र असून येथे हजारो लोक रोज येतात। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा असाव्यात ही केवळ अपेक्षा नसून गरज आहे। याबाबत तहसील कार्यालय प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी, तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे।